टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पाकिस्तानच्या लष्कराचीच भारतद्वेषाची भूमिका ही नोंदच आहे आणि त्या अनुषंगाने पाकिस्तान जबरदस्त प्रॉब्लेम मधून जरी जात असला तरी सुद्धा भारताविरुद्धची युद्धाची खुमखुमी त्याची काही कमी होणार नाही। ड्रोन हल्ले जरी परतवले असले तरी आज सुद्धा जे पाकिस्तानकडे ड्रोनचा मोठा साठा असण्याची शक्यता आहे, कारण तुर्कीकडून मिळणारे बेरक्तार ड्रोन्स असो किंवा चायनीज बनावटीचे ड्रोन हे पाकिस्तानकडे उपलब्ध आहेत आणि ड्रोनच्या माध्यमातून भारताच्या हद्दीमध्ये हल्ला करणं हे कमी रिस्की अशा प्रकारचं वेपन पाकिस्तानकडे उपलब्ध आहे। त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मिसाईलचा हल्ला आणि ड्रोनचा हल्ला हा पाकिस्तान त्या ठिकाणी करतच राहील, पण त्याच्या विरुद्ध भारताकडे सुद्धा जे आहे इंद्रजाल सारखी मजबूत अँटी ड्रोन सिस्टम आहे। म्हणून पाकिस्तानने जरी अशा प्रकारचे हल्ले केले तरी सुद्धा भारत मजबूत स्थितीमध्ये आहे। मुळातच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ड्रोन वॉरफेअरची अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे आणि त्या अनुषंगाने भारतातर्फे सुद्धा पाकिस्तानच्या हद्दीमध्ये आणि पाकिस्तानकडून भारताच्या हद्दीमध्ये अशा प्रकारे ड्रोनचा हल्ला येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। सर, पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल आकाश एअर डिफेन्स सिस्टीम पाडले, ही एअर डिफेन्स सिस्टीम किती घातक आहे? आकाश मिसाईल डिफेन्स सिस्टम ही संपूर्णतः भारतीय बनावटीची आहे। MRSAM म्हणजेच मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल म्हणून ही गणली जाते। साधारणतः 45 किलोमीटरची याची रेंज आहे, म्हणजे मारक क्षमता आहे आणि एकाच वेळेस या आकाश मिसाईल डिफेन्स सिस्टमच्या माध्यमातून 64 टार्गेटला ट्रॅक केलं जाऊ शकतं आणि त्याच्यापैकी 12 टार्गेटला एकाच वेळेस त्याचा खात्मा केला जाऊ शकतो। मुळातच S-400 ट्रायम्फ मिसाईल डिफेन्स सिस्टम सोबत संपूर्ण भारतीय बनावटीची आकाश मिसाईल डिफेन्स सिस्टम त्याचबरोबर शिल्का यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका पाकिस्तानमधून आलेले हल्ले परतावून लावण्यासाठी मागच्या काही काळामध्ये केलेली आपल्याला स्पष्टपणे दिसलेली आहे। आणि मुळातच आत्मनिर्भर भारत इन डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग यामध्ये DRDO ने बनवलेल्या या आकाश मिसाईल डिफेन्स सिस्टमचं अत्यंत महत्त्व आहे। सर, पाकिस्तान आतापासून भिकारी झालाय तरी युद्धाची खुमखुमी बाकी आहे। वर्ल्ड बँकेकडे पाकिस्तानने कर्ज मागितले, पण नंतर आमचं ट्विटर अकाउंट हॅक झालं होतं असं पाकिस्तानने म्हटलं। पाकिस्तानचं ट्विटर अकाउंट हॅक झालं असं म्हणणं जरी त्या ठिकाणी मांडलं तरी सुद्धा पाकिस्तानची आज सगळ्यात मोठी दुखती नस म्हणजे पाकिस्तानची अर्थव्यवस्था हे कोणीही त्या ठिकाणी नाकारू शकत नाही। प्रचंड आर्थिक कर्जाचा बोजा पाकिस्तानवर आहे। डबल डिजिटमध्ये तिथे महागाई आहे, बेरोजगारी प्रचंड प्रमाणामध्ये आहे आणि एवढं सगळं असताना सुद्धा पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी त्या ठिकाणी आहेच। आता जर पाकिस्तानचा बंदोबस्त करायचा असेल तर कायनेटिक ॲक्शन म्हणजेच मिलिटरी ॲक्शन तर जे आहे जबरदस्त येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतीलच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या माध्यमातून $7 बिलियन जी एक प्रकारे IMF पॅकेज बेलआउट पॅकेज पाकिस्तानला मिळण्याची अपेक्षा आहे, त्याच्यावर जो आहे एक प्रकारे अंकुश आणण्यासाठी भारतानं आंतरराष्ट्रीय दबावातून प्रयत्न करावा आणि त्याच्याही नंतर जाऊन फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाकिस्तानला ग्रे लिस्ट आणि ब्लॅक लिस्टमध्ये टाकून आंतरराष्ट्रीय संस्थांची आर्थिक मदत कशी मिळणार नाही, लोन कसे मिळणार नाही, पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर निवेश कसा होणार नाही यावर भारतानं फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या माध्यमातून दबाव निर्माण केला पाहिजे। पाकिस्तानला ग्रे लिस्ट त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि जर असं झालं तर काही अंशी पाकिस्तानच्या लष्करातर्फे आणि पाकिस्तानच्या सरकारतर्फे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांना हा दहशतवाद पोचण्यासाठी जो दिला जातो त्यासाठी ते थांबवण्यासाठी भारताच्या या सगळ्या ॲक्शन्स अत्यंत महत्त्वाच्या ठरू शकतात।